नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। पार्थ पवारांनी काल माझी भेट घेतली। पार्थ पवार मला भेटणं मोठी गोष्ट नाही। पार्थ पवारांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, फडणवीसांकडून पुन्हा उच्चार। प्रत्येक पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटतं माझा नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। शेवटी हा संख्याबळाचा खेळ आहे। ज्याची संख्या अधिक त्याचा विधिमंडळात नेता। चित्रा वाघ यांची बच्चू कडूंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 10 वाजता घेणार पत्रकार परिषद। ऊर्जा संकटामुळे हे दशक आपत्तीचं दशक ठरलंय। पत्रकार परिषदेत मोदी नेमकं काय बोलणार, संपूर्ण देशाचं लक्ष। पुण्यातील बावधनमधील अरिहंत कॉलेजमध्ये APMA कडून कॉलेजच्या वर्गातच सुरू होती फी वसुली। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या धाडीत QR कोड, पावत्या आणि पैसे मोजण्याची मशीन जप्त। संबंधित कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी। भंडाऱ्याच्या खापा गावात ग्रामस्थांकडून जनगणनेवर बहिष्कार। ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यानं ग्रामस्थांकडून। छत्रपती संभाजीनगरमध्ये खोकडपुऱ्यात इमारतीतील मेडिकल दुकानाला भीषण आग। आगीत लाखोंचं नुकसान, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये सुटीसाठी मामाकडे आलेल्या 14 वर्षीय मुलाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू। नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं कुटुंबियांसमोरच मुलाचा बुडून मृत्यू। हृदयद्रावक घटनेनं सर्वत्र हळहळ। नंदुरबारमध्ये हातोडा पुलाजवळ समोरासमोर भीषण टक्कर। अपघातात 2 निष्पाप जीव गेले। 5 वर्षांच्या चिमुकल्याचं वाढदिवशीच काळानं हिरावलं आयुष्य। 2019 मध्ये रोहित पवार भाजपमध्ये येणार होते। योग्य पद्धतीनं घडी बसली असती तर रोहित पवार आज भाजपचे आमदार म्हणून कार्यरत असते। मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। लोणावळ्यातील शिरोला डॅममध्ये फिरण्यासाठी आलेल्या 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू। डॅममधील पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 विद्यार्थी पाण्यात बुडाले।